हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आपला 1-2 आठवडेच राहिलेत आणि आपला मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याच्या म्हणजे रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी असतील, जे जे मला काही वाटतंय की मी तुमच्यासोबत शेअर करू, जे तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडेल, तर ते मी नक्कीच शेअर करायला सुरुवात केली आहे तुमच्यासोबत. तर मागच्या वेळी मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याची आता माहिती सांगितली की मार्गशीर्ष महिना म्हणजे काय असतो, कसं व्रत करायचं असतं, त्याची मांडणी कशी करायची. तो व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, तर म्हणून मी मांडणीचा व्हिडिओ केला नाही आहे. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही नेहमी मला सगळं विचारत राहता की ताई मुखवटे कुठून घेतले, हा मुखवटा कुठून घेतला, हे वस्त्र कुठून घेतलं. तर फक्त घेणं महत्त्वाचं नाही आहे, पण त्या वस्तू तुम्ही कशा टिकवता, वर्षानुवर्ष त्या वस्तू कशा छान राहिल्या पाहिजे. तर ह्याच्यासुद्धा खूप छान छान टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. तर माझ्याकडे जे जे मुखवटे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर जी जी वस्त्र आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची देवीसाठी, तर ती पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर सुरुवात आपण करणार आहोत ते म्हणजे देवीच्या मुखवट्यापासून. तर मुखवट्याबाबतचे बरेचसे प्रश्न कोणाकोणाला असतात. मागे एक मी कमेंटसुद्धा वाचली होती की असं म्हटलं जातं की जो कलश स्थापन केला जातो त्याच्यावरती जो नारळ असतो तो विष्णूंचं प्रतीक म्हणून आपण नारळ तो ठेवलेला असतो. बरोबर आहे. पण मला सांगा की देवांना जसं आपण आता रामायण बघतोय, महाभारत बघतोय किंवा आधीचं जे जे सगळं देवांचे धार्मिक जे जे काही प्रोग्राम असतात, प्रोग्राम तर जाऊ देत, पण आपल्या ज्या पुराणांमध्ये सुद्धा देवांचं नेहमी असंच वर्णन केलेलं आहे की देवांना शृंगार हा आवडतो. भले ते स्त्री देवता असो किंवा पुरुष देवता असो, दोघांनाही शृंगार खूप आवडतो. तुम्ही बघत असाल कृष्णांना म्हणजे श्रीकृष्णांना, त्यानंतर भगवान रामचंद्र, त्यानंतर जितकेही आपले सारे देव आहेत, विष्णू भगवान आहेत, नारायण ज्यांचा अवतार, तर मी तेच म्हणेन की तुम्ही बघत असाल की ते किती छान छान, किती दागिने आणि किती सुंदर सुंदर. भगवान श्रीकृष्णांना तर किती म्हणजे सुंदर सजवलं जातं. त्यांना सगळ्यात असं म्हटलं जातं की त्यांची सगळ्यात मोठी जी सेवा आहे त्यांच्यासाठी, तर ती म्हणजे की त्यांचा शृंगार. मी बरेच असे भरपूर व्हिडिओही बघितलेत की ज्याच्यामध्ये इतकं इतकं सुंदर म्हणजे त्यांना सजवलं जातं. त्यांच्या शृंगारासाठी काय नाही ते केलं जातं. तर मग समजा ते विष्णूंचं जरी प्रतीक असेल, जो नारळ आपण कलशावर ठेवतो, तर त्यांना आवडेलच जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना सजवाल तर. फक्त आपण तिथे देवी स्वरूप म्हणजे देवीचा मुखवटा आपण तिथे लावतो, पण म्हणजे आपण देवीसाठीच तो कलश मांडलेला असतो, तर म्हणून आपण तिथे देवी स्वरूप तो मुखवटा लावतो. तर मला तरी असं वाटतं, माझं तरी असं म्हणजे प्रांजळ मत आहे या बाबतीत की देवांना सजवताना ना तुम्ही खरंच काहीच मनात हे सगळे असे विचार काहीच ठेवू नका. जीही तुम्ही देवपूजेमध्ये गोष्टी करतात ना, तर त्या एकदम अत्यंत म्हणजे मनातून पूर्ण आणि प्रेमाने आणि सगळं असं जीव ओतून तुम्ही ती गोष्ट कराल ना, तर ती आणखीन खूप सुंदर होते आणि ती देवांना सुद्धा तेवढीच आवडते. तर चला, मी खूप काही बडबड केली, तर आता मी पहिले दाखवते. तर सर्वात जुना माझा जो देवीचा मुखवटा जो मी सर्वात पहिले घेतला तो मी तुम्हाला दाखवते. तर हा माझा सर्वात जुना मुखवटा आहे देवीचा. पण तुम्ही बघत असाल की अजूनही किती व्यवस्थित आहे. त्याची ही जी म्हणजे जे वर्क केलेलं आहे तेही कुठेही पडलेलं नाही आहे किंवा खराब झालेलं नाही आहे. तर एकदम व्यवस्थित हे मुखवटे अशा प्रकारे धागा बांधलेले असतात. म्हणजे धागा कधी असतात कधी नसतात. आपल्याला आपल्या नारळाच्या हिशोबाने हे धागे बांधायचे असतात आणि अशा प्रकारे ते आपण नारळामध्ये अडकवत असतो. तर सर्वात पहिली गोष्ट जी मला तुम्हाला मुखवट्यांच्या बाबतीत सांगायची आहे की ती म्हणजे मुखवटा घेताना तुम्ही कधीही तुमचं कलशाची जी साईज आहे, तुम्ही कुठला कलश म्हणजे काही जण
छोटे जे कळशीसारखं असतं तेही घेतात, किंवा तुमच्या कलशाचा जी साईज असेल, जो आकार असेल, त्याच्या हिशोबानेच तुम्ही मुखवटा घ्या. काय काय बऱ्याच जणांच्या म्हणजे जे आपण तो तुम्ही जी सजावट करता किंवा जे देवीचं तुम्ही मांडता, तर ते छान का नाही दिसत? कारण जी म्हणजे हे असतं साईज वाईज, की तुम्ही जो नारळ घेतलाय त्या नारळाच्या साईजनुसार, किंवा तुम्ही जो कलश घेतलाय त्या कलशाच्या साईजनुसार जर तुम्ही मुखवटा घेतला, तर तो परफेक्ट दिसतो आणि तो छानही वाटतो. म्हणजे जी पूजा आपण मांडतो ती एकदम व्यवस्थित दिसते. तर हा माझा सर्वात पहिला मुखवटा आहे आणि असा छान राहिलेला आहे, कारण त्याला मी बघा मुखवट्यासोबत नेहमी आपल्याला अशा प्रकारचे बॉक्स किंवा काही पॅकिंग जे असतं ते येतं. तर हे हे नेहमी जपून ठेवा, याच्यामध्येच तुम्ही मुखवटे ठेवा, मग ते व्यवस्थित राहतात, कुठेही त्याचं जे वर्क वगैरे आहे ते पडत नाही. दुसरी गोष्ट, मुखवट्याची कशी काळजी घ्यायची, तर सर्वात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की जेव्हाही आपण मुखवटे पूजेमध्ये मांडतो, तर तेव्हा पूजेमध्ये दुसरी आपण एक छोटी मूर्तीसुद्धा त्याच्यासमोर ठेवतो. तर जेव्हाही तुम्ही हळदी कुंकू पहिल्यांदा जेव्हा पूजा मांडतो, पूजा करतो, तेव्हाच तुम्ही इथे फक्त हळदी कुंकू लावा. त्यानंतर तुम्ही जे हळदी कुंकू किंवा कोणी येईल तर ते हळदी कुंकू जी खाली मूर्ती ठेवलेली असते, मूर्ती थोडीशी म्हणून पुढे ठेवायची, की जेणेकरून जे हळदी कुंकू घालतील ते त्याच्यावरती अर्पित करतील. कारण इथे सारखं सारखं हळदी कुंकू घालून आहे ना, बऱ्याच जणांच्या घरी मी हे बघितलंय की मुखवटा पूर्ण खराब करून टाकतात. आणि कसं असतं, जे तुम्ही कुंकू वापरता किंवा जे तुम्ही हळद वापरता ती कुठल्या क्वालिटीची असते, कसं असतं, हळद तर कधी कधी नॉर्मल असते, पण कुंकू तुम्ही बघत असाल की किती प्रकारचे कुंकू येतात, केमिकलाइज सुद्धा कुंकू येतात. तर त्याच्यामुळे या मुखवट्यांवर जेव्हा ते लावले जातात आणि जेव्हा तुम्ही पुसता, मग ते आणखीन स्प्रेड होतात सगळीकडे आणि त्यामुळे बरेच जणांचे मुखवटे खराब होतात. तर मुखवटे असं नाही आहे की 1 वर्ष मी आणला, मग लगेच ज्याचा वापर झाला मग मी त्याला लगेच टाकून दिलं, असं करायचं नाही आहे. या देवाच्या वस्तू आहेत, जुन्या वस्तू आहेत, तर तुम्ही जितक्या छान त्या सांभाळून ठेवाल तितकं तुमचं ह्याचं कलेक्शन जे आहे ते आणखीन आणखीन वाढत जाईल. म्हणजे प्रत्येक गुरुवारी जेव्हा मार्गशीर्ष महिना येतो किंवा जेव्हा देवींच्या काही पूजा वगैरे असतात, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे लावू शकता. एकच मुखवटा लावण्याची गरज नसते. तर अशा प्रकारे आपण मुखवट्यांची काळजी घ्यायची असते. ठेवताना नेहमी एकदम हलका म्हणजे कपडा, एकदम सॉफ्ट मटेरियल जो म्हणतो आपण, तर तो मटेरियल थोडासा पाण्यात बुडवून त्याने आपण व्यवस्थित असे पुसायचे, थोडेसे छान कोरडे होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्याचं जे पॅकिंग असतं किंवा जे बॉक्स असतात, तर त्याच्यामध्ये ते मुखवटे व्यवस्थित ठेवायचे, जेणेकरून जिथे आपला सारखा सारखा हात लागणार नाही. मग अशा प्रकारे मुखवटे आपण जर ठेवले तर ते खूप छान राहतात. दुसरा मी मुखवटा घेतला होता तो म्हणजे हा मुखवटा घेतला होता. मला खूप आवडला होता की देवीचं पूर्ण जे स्वरूप आहे ते असं हळदीने माखलेलं असं स्वरूप आहे आणि खूप सुंदर दिसते. ह्या मुखवट्यावरती पण ना मी विचार करते की ह्याच्यावर इथे थोडंसं काम करेन. जे माझ्याकडे आता काय काय वस्तू आहेत त्या ह्याच्यावर छान काम करेन वरती. तर असा मी, आणि मुखवटा घेताना ना मी काय बघून घेते आणि तुम्हाला ज्या पूजा दिसतात माझ्या, तर त्या काय इतक्या सुंदर दिसतात, तर त्याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे असलेले कुठलेही मुखवटे तुम्ही बघा की त्यांची डोळ्यांची आखणी जी आहे देवींची ती किती सुंदर आहे. तुम्ही बाजारात बघा, तुम्हाला बरेच प्रकारचे मुखवटे मिळतील, पण घेताना समजा तुम्ही हे जे फीचर्स आहेत ना चेहऱ्याचे, हे जर ओबडधोबड फीचर्स असतील तर ते स्वरूप जे आहे ना देवीचं ते तितकं खुलून दिसत नाही. तर हा मुखवटा तुम्ही बघा किती सुंदर आहे. म्हणजे एकूण एक नाक म्हणा, डोळे म्हणा, इतकं सुंदर आहे की त्याला आणखीन खूप काही करायची गरजच लागत नाही. त्या मुखवट्याने, त्या चेहऱ्यानेच ते पूर्ण जो प्रभाव आहे ना तो येतो. तर त्याच्यामुळे घेताना कधीही नाक, नक्षा, डोळा असं खूप सुंदर बघून घ्या आणि मग ते मुखवटे आपल्या पूजेमध्ये आणखीन छान असे चार चांद लावतात आणि खूप सुंदर आपली पूजा दिसते. तर हा मुखवटा मी जवळपास 100 का 150 रुपयाला घेतला होता आणि हा सुरुवातीला जो घेतला होता तो तेव्हा खूप मुखवटे हे महाग होते, कारण नवीन नवीन आले होते तेव्हा. तर तेव्हा हा मी 450-500 काहीतरी तेव्हा मी घेतला असेल मुखवटा. तर हे 2 माझे आधीचे मुखवटे होते. त्यानंतर या 2 मुखवट्यानंतर मी तिसरा जो मुखवटा घेतला तो म्हणजे की मी जवळपास मागच्या वर्षी घेतला असेल कदाचित. तर 2 वर्ष झाले या मुखवट्याला, पण तो हा असा प्रकारचा मुखवटा. हा तुम्ही विचारला होता मला बऱ्याच वेळा की याचं काम बघा किती सुंदर आहे आणि ह्याचं पण जे डोळ्यांची आखणी वगैरे आहे ती किती सुंदर आहे. हा फायबरचाच आहे मुखवटा
आणि ह्याचा जो बॉक्स आहे याला इथे डबल स्टिक आहे, त्याच्यामुळे तो चिटकून राहतो त्याला बॉक्सला. हे बघा अशा प्रकारे फायबरचाच मुखवटा आहे. तर हा पण खूप सुंदर आहे. हा पण मी 450-500लाच घेतला असेल, कारण त्याच्यावर जे काम केलं आहे ना ते खूप सुंदर केलं आहे. आणि शक्यतो मुखवट्याचे हे जे रंग असतात ना ते अशा प्रकारचे रंग घ्यायचे की आपण जे वस्त्र लावणार त्या वस्त्रासोबत ते सुंदर असे मॅच होतात. नाहीतर खूप ओबडधोबड आणि खूप सारं काम केलेलं आपण घेतलं तर ते मुखवटा खूपच वेगळा आणि वस्त्र खूपच वेगळे असं बऱ्याचदा होतं. तर त्याच्यामुळे घेताना असं सुंदर असं बघूनच घ्या की मुखवटा बघा किती, म्हणजे आईचा मुखवटा खरंच खरंच खूप सुंदर वाटतोय. तर बघा किती छान दिसतोय. तर असे मुखवटे तुम्ही बघून घ्या घेताना. तर हा मी कल्याण वेस्टला घेतला होता. हा जो आधी फर्स्ट दाखवला ब्ल्यू कलरचा, तर ह्याच्यामध्ये सुद्धा मल्टी कलर आहे की जेणेकरून तुम्ही जेही वस्त्र लावता. आता ह्या मुखवटा मी जेव्हा लावते ना तेव्हा मी शक्यतो लाल, म्हणजे ह्यालाच मॅच होईल असा लाल रंग, पिवळा रंग, हिरवा रंग असा लावते. आणि हा जेव्हा लावते तेव्हा आपण मल्टी कलर यूज करू शकतो, म्हणजे ब्ल्यू कलरचे वस्त्र, ह्याला कुठल्याही कलरचे वस्त्र सूट होतात. तर असे मुखवटे तुम्ही घ्या. त्यानंतर जेव्हा मला एकदम सिंपल अशी काहीतरी पांढरा रंग, खूप पूर्ण पिवळा असं जेव्हा करायचं असतं ना तेव्हा मी हा मुखवटा लावते. तर त्याच्यामुळे वेगळीच, म्हणजे तुम्ही जो पूर्ण जी थीम ठेवता ना अशी सजवण्याची, तर त्याच्यामागे प्रत्येक गोष्टीमध्ये एक छोटे छोटे विचार असतात. आणि ते जर तुम्ही सगळं असं मॅच केलं ना तर तुमची पूजा खूप छान दिसेल. तर हा माझा तिसरा मुखवटा होता. आणि त्यानंतर सर्वात सुंदर असा मला जो मुखवटा मिळाला तो मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी विचारलं. आपली जी आता लक्ष्मीपूजनची पूजा मी मांडली होती तर तेव्हा तुम्ही म्हणजे तेव्हा जो मी मुखवटा लावला होता महालक्ष्मी आईचा, तर तो खूप जणांनी विचारला की ताई तो कुठून घेतला. तर मुंबईला जे महालक्ष्मी मंदिर आहे ना तिथून मी तो मुखवटा घेतला होता. आणि तिथे खूप सुंदर सुंदर मुखवटे आहेत. तर जेव्हा मी तो मुखवटा बघितला ना तो माझ्या इतक्या मनात भरला की म्हणजे मी त्याला सोडूच शकली नाही त्या मुखवट्याला. आणि खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे पूजा इतकी सुंदर दिसते ना ते मुखवटा लावल्यानंतर. तर तो आहे हा मुखवटा. तुम्ही बघा की इतकं काम केलं आहे त्या मुखवट्यावर. आणि मेन म्हणजे देवी आईचा चेहऱ्यामध्ये तुम्ही बघा डोळे, नाक, फीचर्स इतके इतके क्लिअर आहेत ना, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः जिवंत अशी देवी आपल्यासमोर बसलेलीच आहे. असं देवी आईचे हे सुंदर सुंदर स्वरूप आहे. मला मला खूप 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 आवडतो हा मुखवटा, खूप सुंदर वाटतो. आणि या मुखवट्यामुळे ना माझी देवी आई बघा अशी छान हसते. आणि या मुखवट्यामुळे ना माझी खरंच जी लक्ष्मीपूजनची पूजा होती ना ती इतकी इतकी सुंदर झाली होती. हा मी तेव्हा ना 1,500मध्ये घेतला होता. आता खूप महाग देतात हे मुखवटे, पण तुम्ही म्हणजे मला तरी त्यांनी 1,500मध्ये दिला होता हा मुखवटा. आणि एकदम साधा व्यवस्थित पुसायचा. नाहीतर तुम्ही जर याला पाण्याने वगैरे सारखं पुसत दूध राहिलं, भले हा फायबरचा असेल पण तरी पण तुम्ही खूप जास्त पाण्याचा वापर केलात पुसताना, तर ही जी डायमंडची किंवा जी लेस लावलेल्या असतात त्याची जी शाईन असते ना ती लवकर खराब होते. आणि मुखवटे आपले खूप फेंट दिसायला लागतात, खराब दिसायला लागतात. कारण हे पण शेवटी कलरच आहेत. तुम्ही जर याच्यावर खूप काय काय कराल ना तर मग ते खराब दिसतात. आणि असे जे मुखवटे, अशा ज्या वस्तू देवाच्या आहेत ना त्या व्यवस्थित एका साईडला ठेवा, जेणेकरून कोणाचाही आपला असा हातबोट आपला लागणार नाही. कारण आपण त्या पूजेमध्ये मांडलेल्या असतात, तर त्याचं जे पावित्र्य असतं ना तर ते नष्टही झालं नाही पाहिजे. तर म्हणून व्यवस्थित ठेवा मुखवटे. असे पॅकिंग करून ठेवलेत ना तर वर्षानुवर्ष तुमचे मुखवटे खूप छान राहतील. थोडंसं काही निघालं असेल तर ते चिटकवून टाकायचं, काही काम असेल तर करायचं, मग त्याच्यामुळे ते आणखी छान राहतात. तर देवी आई इतकी छान स्माईल करते ना की मला देवी आईकडे बघून पण खूप छान असं हसायला येतंय मस्त. तर खूप छान आहे, मला हा मुखवटा खूप आवडतो. तर तुम्हाला पण मिळेल तर असे तुम्ही नक्की घ्या. आता खूप सारे आलेत मार्केटमध्ये असे मुखवटे. आणि ह्याला जो नारळ आपल्याला लावायला लागतो ना तो थोडा मुखवट्याच्या साईज मोठी आहे. तर त्याच्यामुळे जसा तुमचा मुखवट्याची साईज असेल तसं तुम्हाला नारळ मागे लावायला लागतो, कारण त्यामुळेच त्याला सपोर्ट मिळतो. तर हा मुखवटा जेव्हा मी लावला तेव्हा थोडासा मोठा नारळ घेतला होता. तर नारळ घेताना तुम्ही शक्यतो, म्हणजे बरेच जण विचारतात कसा घ्यायचा, तर शेंडीवाला नारळ घ्या किंवा म्हणजे सोललेला जो नारळ असतो तो घ्या किंवा अखंड नारळ. पण अखंड नारळाला मुखवटे व्यवस्थित बसत नाहीत.
तर त्याच्यामुळे जो सोललेला म्हणजे शेंडीवाला नारळ असतो ना तोच तुम्ही घ्या शक्य. आणखीन एक प्रश्न आला होता की मुखवटे खराब झाले असतील तर काय करायचं, कसं विसर्जन करायचं. तर विसर्जनच करावं लागणार. आता भले ती फायबरची जरी मूर्ती असली किंवा फायबरचा तुमचा मुखवटा असला पण तरी आपण कुठे टाकूही शकत नाही किंवा कोणाला देऊही शकत नाही. दुसरी गोष्ट एक करू शकतो छान, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही त्याला रिपेंट करू शकता, कारण हा फायबरचा मुखवटा आहे. तर रिपेंट करू शकता किंवा तुम्ही दुकानदाराला विचारू शकता की समजा ते घेत असतील रिटर्न कमी एकदम प्राईजमध्ये किंवा काय, किंवा फुकट विसर्जन, तर असंही तुम्ही विसर्जनच करणार आहे त्यापेक्षा तुम्ही फुकट द्या. त्यांना विचारा की समजा जिथून मुखवटे बनतात ते लोक रियूज करू शकतात, ते लोक त्याला रिपेंट करू शकतात. तर अशा प्रकारे आपण त्याचं, किंवा तुम्हाला नाहीच तेही नाही जमत आहे तर तुम्ही सरळ विसर्जन करा. जिथेही पाणी नदीच्या ठिकाणी विसर्जन करा. फक्त ह्याचं काय आहे ना की ह्याचं विघटन होणार नाही, कारण हा फायबरचा मुखवटा आहे, मातीचा नाही. तर त्यामुळे पाण्यात विसर्जन केल्यानंतर त्याचं विघटन होणार नाही, तो असाच कसा तरी पडून राहील. त्यापेक्षा मला तरी बेस्ट ऑप्शन वाटते की तुम्ही एकतर कोणी गरीब व्यक्ती असेल जे पूजा वगैरे काही करत असतील, ज्यांच्याकडे नसेल त्यांना द्या, किंवा अशा प्रकारे शॉपमध्ये द्या की जे त्याला म्हणजे त्याला छान परत नवीन लुक देऊ शकतात आणि नवीन परत ते कोणीतरी वापरू शकतं. तर असं करू शकता. मला तरी हे पटतं. आता तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही आयडिया तुम्हाला कशी वाटते. तर वस्त्र तर इतके प्रकारचे आलेले आहेत ना आता मार्केटमध्ये की खरंच गेल्यावरती कन्फ्युजन होतं की काय कुठलं वस्त्र घेऊ. पण तुम्ही काय करायचं, आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे माझ्याकडे तरी ऑलरेडी वस्त्र भरपूर असतात. तर मी काय करते की माझ्याकडे कुठले, जसं आपण साडी घेताना कसं विचार करतो की अरे माझ्याकडे कुठल्या कलरची साडी आहे, तर आता कुठला कलर नाही आहे तर ती साडी मी घेऊ. तर तसंच आपण विचार करायचा, म्हणजे तुमच्याकडे भरपूर कलेक्शन जमा होईल. जर तुम्ही तेच कलर परत आणलेत ना तर तुम्हाला पण त्याच्यात नवीन असं काहीच वाटणार नाही. तर म्हणून बघायचे आपल्याकडे काय कलेक्शन, आणि शक्यतो काय करायचं बघा. आता मी अशा प्रकारचा हा बॉक्स बनवलेला आहे. मागच्या वेळी मी हे बॉक्स घेतलेले तर तुम्हाला दाखवले होते की मी ऑनलाईनच मागवले होते. तर असे बॉक्स मी वेगवेगळे बनवलेत की प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवली तर तो बॉक्स काढला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. तर माझ्याकडे तर इतके सारे वस्त्र आहेत की मी काय सांगू तुम्हाला. तर बघा मी तुम्हाला एक एक दाखवते. पहिले तर हे माझ्याकडे जुनं वस्त्र आहे देवीचं, पण याच्यावर इतकं सुंदर काम केलेलं आहे ना, पूर्ण मोत्याचं काम केलेलं आहे याच्यावरती आणि खूप सुंदर दिसतं. आणि हे जो देवीचा आहे याच्यामध्ये साईडला असं लावायचा येतो कपडा, तर तेही त्याच्यामध्ये आहे वस्त्राला. तर हा एक आहे, हा खूप जुनं वस्त्र आहे, याला आता 4-5 वर्ष तरी झाले असतील. त्यानंतर पिवळ्या रंगाचं मला हवं होतं. तर हे सगळे आधीचे सिंपल. आता खूप व्हरायटी आली आहे वस्त्रांमध्ये. तर हे खूप साधे वस्त्र आहेत पण छान दिसतात, लावल्यानंतर खूप सुंदर दिसतात. त्यानंतर हा मला खूप आवडतो, हा आहे बांधणीचा आहे बघा प्रकार. तुम्ही जेही वस्त्र बघाल ना सगळे वेगवेगळे दिसतील तुम्हाला. ही खूप सुंदर दिसतं. अशा जेव्हा प्लेट्स येतात ना वस्त्राला तर त्या खूप सुंदर दिसतात असं लावल्यानंतर. तर असे डार्क कलर खूप छान दिसतात. त्यानंतर हे माझ्याकडे हे सगळ्यात जुनं, म्हणजे माझं पहिलं जरी म्हटलं तरी चालेल, सगळ्यात जुनं वस्त्र आहे. पण याचा कलर आणि तुम्ही बघत असाल की वस्त्र म्हणजे आता हे वस्त्र तर खूप वर्ष झालेत, मला तर आठवतही नाही, खूप वर्ष झालेत. पण त्याचा कलर, त्याची शाईन, सगळ्या गोष्टी बघा किती व्यवस्थित आहेत. कुठूनही ते वस्त्र बॅक साईडने सुद्धा खराब झालेलं नाही आहे. तर असं वस्त्र कसं टिकवायचं त्याच्या पण टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिले मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कुठकुठले वस्त्र आहेत. त्यानंतर जो पहिला मी महालक्ष्मी आईचा व्हिडिओ टाकलेला होता म्हणजे पूजेचा, तर त्याच्यामध्ये मी हे वस्त्र देवीला नेसवलं होतं आणि खूप सुंदर आई दिसत होती त्याच्यामध्ये. तर ह्याला अशा प्रकारचं मागचं जे आपण ओढणी टाकतो ती अशी मोठी येते. आणि हे बघा, हे कोल्हापूर महालक्ष्मी वस्त्र म्हटलं जातं हे. ते हे पण खूप सुंदर दिसतं देवीला नेसवल्यानंतर. आता असेच वस्त्र बरेचसे आलेले आहेत सगळे. तर हे एक वस्त्र आहे. त्यानंतर अजून हा एक कलर आहे बघा. तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल माझ्याकडे कलर्समध्ये. हा असा थोडासा इंग्लिश कलर टाईप आहे, थोडासा हा असा कँडी कलर मिक्स आहे म्हणजे ऑरेंजी कलर, आणि हा थोडासा असा ब्ल्यू लाईट कलर. तर किती सुंदर दिसतोय बघा. जर वस्त्रच इतकं सुंदर असेल तर आपली देवी आई का नाही सुंदर दिसणार. आता हा जो आहे ना, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते, तर हा या वस्त्रासोबत समजा हा मुखवटा लावला तर बघा तुम्ही किती छान दिसेल.
कारण देवी आईचे जे मुखवट्याचे रंग आहेत ना ते आणि ह्याची रंगसंगती किती सुंदर खुलून दिसते बघा. तर घेताना अशा प्रकारे जर तुम्ही घेतलत वस्त्र आणि मुखवटा तर तुमची पूजा खरंच खूप सुंदर दिसेल. तर बघा असे दोन्ही कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतात. तर असे मी वस्त्र विचार करून घेते, म्हणजे वस्त्रसुद्धा मुखवटेसुद्धा विचार करूनच घेताना की मला कशा प्रकारचे घ्यायचे. त्यानंतर मी मागच्या वेळी आता जेव्हा मुखवटा जो घेतला कोल्हापूर महालक्ष्मी आईचा, म्हणजे मुंबई महालक्ष्मीवरून, तेव्हा तिथे मला हे सुंदर सुंदर असे वस्त्र मिळाले बघा कोल्हापूर महालक्ष्मीचे. कारण तो मुखवटा आहे, मुखवट्यासोबत मला वेगवेगळे वस्त्र कलर हवे होते. ते हिरवा रंग नव्हता आणि हे प्लेन खूप सुंदर दिसतात. प्लेन जेव्हा आपण वस्त्र नेसवतो ना देवीला, तर ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही ज्वेलरी घालता, म्हणजे दागिने जेव्हा घालता भरपूर, तर ते खूप सुंदर दिसतात. जेव्हा आपले असे डिझाईनचे वस्त्र आपण घालतो तर तेव्हा दागिने त्याच्यावर तितके उठून दिसत नाहीत, पण जेव्हा तुम्ही प्लेन वस्त्र नेसवताना दागिने एकदम सुंदर उठून दिसतात. तर ह्याच्यामध्ये बघा मी कुठकुठले कलर घेतले. हा हिरवा रंग घेतला, त्यानंतर हा लाल रंग घेतला. हे अजून फोडलेले पण नाही आहेत, अजून पॅकिंग जशीच्या तशी आहे. यातला एक कलर मी जो नेसवला होता तो दिवाळीच्या वेळेला, राणी कलर जो आहे तो दिवाळीच्या वेळेला नेसवला होता. आणि यामध्ये आहे अजून पिवळा रंग, म्हणजे देवीचे जे रंग असतात जे देवींना आवडतात, खुलून दिसतात, तर असे रंग, असे वस्त्र मी त्यांना घेतलेले आहेत. बघा किती सुंदर दिसतात. तर आता तुम्हाला मार्गशीर्षमध्ये बघायला मिळतील. मी कधी, मलाच खूप एक्साइटमेंट आहे की मी कधी देवीला सजवेन आणि कधी नेसवेन हे सारे वस्त्र. तर त्यानंतर अशा प्रकारचे वस्त्र आता भरपूर 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 व्हरायटी आहे मार्केटमध्ये वस्त्रांची, तुम्ही बघा मार्केटमध्ये जाऊन. त्यानंतर दुसरी गोष्ट जी वस्त्रांसोबत मी घेते ती म्हणजे अशी चुनरी, जी कधी कधी जी बॅक साईडला त्यांनी दिलेली असते तर ती व्यवस्थित बसत नाही. तर मग अशा प्रकारच्या ज्या चुनरीज असतात, तर लाल रंग म्हणा, पिवळा म्हणा, असा राणी कलर, बघा किती सुंदर आहे. तर अशा चुनरी अशा लावल्यानंतर देवींना बघा अशा लावल्यावर खूप सुंदर दिसतात. तर अशा चुनरी घेत जा, किंवा खाली हंतरण्यासाठी सुद्धा खूप सुंदर दिसतात बघा. म्हणजे आपण जो पाठ हंतरतो ना, किंवा काय तुम्ही जे हंतराल तर त्याच्यासोबत सुद्धा सुंदर दिसतात. तर अशा चुनरीज घ्या. ही मी पिंक कलरची, म्हणजे गुलाबी रंगाची घेतली होती. ही लाल रंगाची, लाल रंग तर कधीही खूप सुंदर दिसतो. तर बघा किती सुंदर डिझाईन आहे. तर अशा चुनरी ज्या असतात, आता माझ्याकडे या सध्या 2च आहेत, मी अजून घेणार आहे आता चुनरी नवीन. तर अशा चुनरी घेऊन ठेवा. देवींना अशा चुनरी पण खूप सुंदर दिसतात. तर हे वस्त्र आता खूप वर्षापासून मी हे वस्त्र वापरते, तरी पण हे वस्त्र अजून नवीनच्या नवीन कसे दिसत आहेत, तर त्याच्या मागचं जे सिक्रेट आहे ते म्हणजे की तुम्ही ते कसे धुता. आता जेव्हा देवीला आपण वस्त्र नेसवतो तर ते लगेचच, म्हणजे सारखंच ते धुवत नाही राहायचं. मग ते, आणि तुम्ही जर एकच वस्त्र किंवा 2च वस्त्र वापराल तर मग तुम्हाला सारखं तेच धुत राहावं लागेल, आणि ते सारखं तुम्ही धुत राहिलं तर ते खराब होईल. जसं आपल्या साड्यांच्या बाबतीत असतं, जशा आपल्या सिल्कच्या साड्या, आता ह्याला जे सगळे जे कपडा वापरलेला असतो ना, तो बहुतांश सिल्कचा मटेरियल असतो. तर त्याच्यामुळे तो मटेरियल जास्तीत जास्त धुतला गेला ना, तर तो त्याचा कलर जातो, किंवा त्याचं जे वर्क केलेलं असतं ते खराब होतं. तर म्हणून वस्त्र धुताना काय करायचं, एकदम सोपी पद्धत, ते म्हणजे थंड पाणी घ्यायचं. गरम कोमट वगैरे पाणी घ्यायचं नाही, थंड पाणी घ्यायचं. थंड पाण्यामध्ये तुम्ही शॅम्पू घाला, कुठलंही जे लिक्विड आहे ना, लिक्विड डिटर्जंट, ते यूज करा. साबण कधीही वापरू नका, त्याला अजिबात घासू नका, त्याला अजिबात चोळू नका. कारण ते काय, फक्त आपण ते नेसवलेलं असतं, ते काहीच खराब होत नाही वस्त्र. तर त्यामुळे असं धुताना अशा प्रकारे एकदम फक्त ते 5 मिनटं फक्त बुडवून ठेवा त्याच्यामध्ये, आणि लगेच परत चांगल्या पाण्यामध्ये घालून, आणि ते पिळूही नका. जेव्हा तुम्ही पिळाल ना, अशा प्रकारचे वस्त्र जर तुम्ही पिळाल तर त्याचं जे एक शाईन असतं, किंवा त्याचे जे एक पोत असतो ना, तो पोत सगळा निघून जातो वस्त्राचा, ते एकदम खराब दिसतं. आणि ह्याच्या मागे मेन म्हणजे हे जे मटेरियल लावलेलं असतं, हा जो कॅनव्हास लावलेला असतो, तो कॅनव्हास जर जास्त पाण्यामध्ये सारखा धुतला गेला तर तो असा उखडला जातो. तुम्ही बघत असाल, तुमच्याकडे जर असतील वस्त्र असे खराब झालेले तर तुम्हाला माहिती असेल की तो निघत जातो कॅनव्हास. तर म्हणून अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता. छान असे वेगवेगळे म्हणजे बॉक्स नाही म्हणताना, तुम्हाला जसं स्टोरेज तुमच्याकडे असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही अशा वस्तू या छान व्यवस्थित ठेवा, म्हणजे त्या वर्षोनी वर्ष टिकतात. त्याचं आपल्याकडे छान असं कलेक्शन होतं.
खराब होत नाहीत लवकर, त्यामुळे टाकून देण्याची फेकून देण्याची पण गरज लागत नाही. आता जे मला असं वाटतंय, मी खूप खराब झाल्यानंतर वस्तू कधीही फेकत नाही. आता हा मी तुम्हाला जसं म्हटलं की हा माझा सर्वात पहिला हे वस्त्र असेल, तरी बघा फोडून मागून सगळीकडून ते असं अजून जसंच्या तसं आहे. जेव्हा असं मला वाटतंय की मला आता ह्याचा तेवढा वापर होत नाहीये किंवा मी हे तेवढं वापरणार नाहीये, तेव्हाच मी ते कोणाला तरी देऊन देते, की आपण नाही तर कोणीतरी दुसरं तरी त्याचा वापर करेल फेकून देण्यापेक्षा. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नवीन घेता, तुम्हाला असं वाटतंय की खूप ओव्हर स्टॉक होतंय, माझ्याकडे वस्तू खूप जास्त होत आहेत, तर तेव्हाच तुम्ही त्या सॅग्रिगेट करा. जुन्या वस्तू काढा ज्या तुम्हाला वापरात नाही येतात, आणि कोणी गरीब असेल, गरजवंत असेल, ज्याच्याकडे त्या वस्तू नसतील, ज्याच्याकडे काहीच नाही आहे ना, त्याला काहीतरी जेव्हा मिळतं ना, तेव्हा त्याचा आनंद त्याला खूप जास्त असतो. तर म्हणून जेव्हा आपल्याकडे वस्तू वाढत आहेत, जास्त होत आहेत, तर नक्कीच तुम्ही दुसऱ्याला हे देऊ शकता. तुम्ही पूजा केली आहे म्हणजे फक्त तुम्हीच ती गोष्ट वापरायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जेव्हा द्याल, जेव्हा ते त्या गोष्टीला फेकण्यापेक्षा ती वस्तू जर आणखीन कोणाच्या पूजेमध्ये उपयोगात येत असेल, तर त्याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काय असू शकतं. तर असं मी तुम्हाला आज सगळं वस्त्रांच्या बाबतीत, मुखवट्यांच्या बाबतीत बरीचशी माहिती दिली सगळी. आणि आता बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये बरंच सगळं सामान अवेलेबल आहे. बऱ्याच ताई मला सांगत होत्या की ताई तू मार्केटमध्ये नाही गेलीस, तर मला खरंच वेळच नाही मिळाला ॲक्च्युली जायला. पण आता बऱ्याच ठिकाणी सगळं अवेलेबल आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही थोडासा वेळ काढा, मार्केटमध्ये थोडंसं जा, फिरा, तुम्हाला हव्या तशा छान छान. आणि कसं आहे ना, आपण ऑनलाईन किंवा काय मागवतो ना, तर ती वस्तू ॲक्च्युली कशी आहे ती तुम्हाला दिसत नाही किंवा कळत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही समोरून ती वस्तू घ्याल, बघाल, तर तुम्हाला ते एक्झॅक्ट कळेल की कशी आहे, काय. तर म्हणून शक्यतो मी तर सांगेन की जा थोडंसं बाजारात आणि मस्त असं बघा. तुम्हाला भरपूर व्हरायटीसुद्धा बघायला मिळेल. तुम्ही फक्त मुखवटा घ्यायला जाल, पण तुम्हाला आता जेव्हा हे म्हणजे सणवार येतात ना, तर तेव्हा इतरही गोष्टींचे स्टॉक येतात. म्हणजे त्या पूजेच्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू असतात, देवींचे शृंगाराच्या ज्या ज्या वस्तू असतात, त्याही नवीन नवीन येतात. तर म्हणून थोडंसं बाजारात जा आणि बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचे ऑप्शन्स अवेलेबल असतील. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आणखीनही काय माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या लाईकवरून मला खरंच कळतं की किती जणांना खरंच व्हिडिओ आवडतो. कारण तुम्ही मला बघताय, पण मी तुम्हाला नाही बघू शकत आहे. तर त्यामुळे फक्त तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सवरूनच मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आणि मला मग खूप सारं, जसं तुम्हाला माझ्याकडून इन्स्पिरेशन मिळत असतं ना, तसं मलासुद्धा तुमच्याकडून खूप इन्स्पिरेशन मिळतं. तुमच्या कमेंट्समधून मी खूप मोटिवेट होते की हो, खरंच एवढ्या लोकांना आपला व्हिडिओ आवडतोय, आपण जी माहिती सांगतोय ती आवडते, तर आपण आणखीन काहीतरी नवीन करूया, आणखीन काहीतरी छान करूया. तर असं आम्हाला पण तुम्ही थोडं थोडं मोटिवेट करत जा. तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.